जाऊया। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीतल्या जाचकटी काढण्याच्या मागणीकरता आमदार रोहित पवार अन्नत्याग आंदोलन करणार आहेत। पंढरपुरामध्ये हे आंदोलन केलं जाणार आहे। पांडुरंगाचं दर्शन घेऊन आंदोलनाला सुरुवात केली जाणार आहे। जाचक अटी आणि शर्थींमुळे जोवर सरसकट कोणत्याही अटींशिवाय कर्जमाफी होत नाही तोवर अन्नत्याग आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार रोहित पवार यांनी केलेला आहे। जाचक अटी शर्थींमुळे बहुतांश शेतकरी हैराण झालेले आहेत असं रोहित पवार म्हणतात। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांना आपण अधिक विचारूया। प्रणाली, आतापर्यंत काही प्रखर अशा आंदोलनांमध्ये रोहित पवार नेतृत्व करताना आपण पाहिले आणि आता ते अन्नत्याग आंदोलन करतायत शेतकऱ्यांकरता, काय सांगाल? अशा पद्धतीचं हे त्यांनी ते करणार असलेलं पहिलंच आंदोलन आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की शासनाने जी कर्जमाफी केली आहे त्याच्यामध्ये इतक्या जाचक अटी शर्ती ठेवलेल्या आहे की त्यामुळे सर्वसामान्य जो शेतकरी आहे त्याला कर्जमाफी मिळणारच नाहीये आणि त्यामुळं याचा कुठलाही जी कर्जमाफी शासनाने देऊ केलेली आहे त्याचा कुठलाही फायदा हा शेतकऱ्यांना मिळणार नाहीये। त्यामुळे जोपर्यंत अटी शर्ती काढून सरसकट कर्जमाफी शेतकऱ्यांना दिली जात नाही तोपर्यंत मी अन्नत्याग आंदोलन सुरू ठेवेन असा निर्धार रोहित पवार यांनी या ठिकाणी केलेला आपल्याला बघायला मिळतोय। 12 तारखेपासून पंढरपुरामध्ये विठुरायाचं दर्शन घेतल्यानंतर ते या आंदोलनाला सुरुवात करणार आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की शासन जोपर्यंत माझ्या मागण्या पूर्ण करत नाही म्हणजे सगळ्या जाचक अटी शर्थी या बाजूला सारून पूर्णपणे सरसकट कर्जमाफी शेतकऱ्यांना देत नाही तोपर्यंत मी हे अन्नत्याग आंदोलन सुरू ठेवेन। नक्की धन्यवाद प्रणाली, आपण माहिती दिलीत त्याबद्दल। प्रणाली कापसे आपल्याला अधिक माहिती देत होत्या। रोहित पवार आंदोलन करणार आहेत, हे अन्नत्याग आंदोलन आहे त्यांचं। शेतकरी कर्जमाफीतल्या जाचक अटी काढा असं रोहित पवारांचं म्हणणं आहे आणि अटी काढण्याच्या मागणीकरताच ते अन्नत्याग आंदोलन करणार आहेत। सगळ्यात आधी ते पंढरपूरला जाणार आहेत, तिथे विठुरायाचं जो सामान्यांचा भगवंत म्हणून ओळखला जातो त्या विठुरायाचं दर्शन ते घेणार आहेत आणि त्यानंतर अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात करतील। याआधी महागाई विरोधात, कांद्याविरोधात त्यांनी आंदोलन केलेलं आणि नेतृत्व त्याचं केलेलं आपल्याला आपण बघायला मिळालं होतं आपल्याला।